नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, माझ्या चॅनलचं नाव आहे कैलास गावडे ब्लॉग आणि मी टाकळी हजी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथून आपणाला हा बगीचा दाखवत आहे। तर मित्रांनो पहा, समोर दिसते ही डाळिंबाची बाग आणि मित्रांनो या अवकाळी पावसाने आज 8 दिवस झाले बागेची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे। खूप खर्च कष्ट करून लहानच्या लेकरासारखं आत्तापर्यंत मित्रांनो याला 5 ते 6 महिने खूप जपलं आणि खूप कष्टाने ही बाग फुलवली आणि आता मित्रांनो हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे अक्षरशः खराब होऊन चाललेला आहे। माल बघू शकता, मालाची क्वालिटी खूप खराब व्हायला लागली। सारखा आज 8 ते 10-12 दिवस झाले कंटिन्यू सारखा पाऊस चालू आहे मित्रांनो आणि कंटिन्यू सारखा पाऊस चालू असल्यामुळे माल हा खराब व्हायला लागलेला आहे। मालावरती खूप डाग यायला लागलेत, काळे पडायला लागलेत फळं मित्रांनो, काही खराब व्हायला लागलेत। तर मित्रांनो, एवढं काबाड कष्ट करून एवढी मेहनतीनं कष्टानं फुलवलेली बाग आज मित्रांनो अक्षरशः डोळ्यात पाणी यायला लागलेलं आहे। बघू शकता, हे असे फळं खराब व्हायला लागले मित्रांनो। बघा, पूर्ण टोटल याचा कलर पावसामुळे खराब झालेला आहे आणि अशामुळे मित्रांनो तोंडचं पाणी पळालेलं आहे। बघू शकता, पूर्ण टोटल बागाची जी क्वालिटी होती ही क्वालिटी खराब झाली। सारखं कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे अक्षरशः हे पहा, फांद्या मोडू पडल्यात। पहा अक्षरशः ही फांदी पहा, इतके फळं आहेत, एवढी मोठी फांदी मित्रांनो डायरेक्ट मोडून पडली खाली। जवळपास एक अर्ध कॅरेट माल ह्या फांदीला होता। अक्षरशः ती वाऱ्या वावधानानं मोडून पडलेली आहे, खांद्या वाकलेल्या आहेत आणि मित्रांनो खूप कष्ट करून मेहनत करून ही बाग आपण फुलवली होती, पण अक्षरशः या अवकाळी पावसामुळे वाट लागलेली आहे। पुन्हा बघा, हे झाड पूर्ण टोटल अख्खं वाकलेलं आहे वाऱ्यानं आणि त्याला इतकं वजन झालं आहे फळांचं का अक्षरशः तो फांदी पार मोडायच्या बेतामध्ये आहे। तर अजून पण हा बाबा थांबायचं नाव घेत नाही। सारखं 5-10 मिनटं उघडले का कंटिन्यू, हे बघा कंटिन्यू बागेमध्ये पाणी आहे। बघा असं जर पाणी जर साचून जर राहिलं तर जी त्याची डाळिंबाची मुळी आहे त्या मुळीला प्रॉब्लेम होतो आणि ती चालायची बंद होते, ती मुळी सडते आणि मग सडल्यामुळे हे डाळिंबाला काय होतं, जे आतून जे पोषक मुळीवाटे मिळतं ते मिळायचं थांबतं आणि ऑटोमॅटिक मित्रांनो डाळिंबाची गळ चालू होते। तर अशा पद्धतीनं मित्रांनो खूप नुकसान चालू आहे आणि अजून पण पाऊस थांबायचं नाव घेत नाही। एवढा सोन्यासारखा माल पिकवला, पण आज अक्षरशः त्याच्याकडे जर पाहिलं तर मित्रांनो अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं, एवढी वाईट अवस्था झालेली आहे। बघू शकता, पाणी टोटल सर्व बागेमध्ये, पूर्ण टोटल बागेमध्ये पाणी साचलेलं आहे। इतका जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि तुम्हाला सांगतो रात्रंदिवस पाऊस आज 8 दिवस 10-12 दिवस व्हायला आलेत, थांबायचं काही नाव घेत नाही मित्रांनो। तर खूप अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा पावसाच्या याच्यामध्ये माल तोडता पण येत नाही, मजूर भेटत नाही आणि मजूर भेटायचे कसे, सारखा कंटिन्यू पाऊस चालू आहे। एक 5-10 मिनटं थोडाफार कमी झाला का लगेच परत चालू होतो, 5-10 मिनटं कमी झाला का परत लगेच चालू होतो। अशा याच्यामध्ये मजूर पण भेटत नाही आणि खूप वाईट अवस्था आहे ह्या अवकाळी पावसाने। असं वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर अवकाळी पाऊस येईल आणि आपल्या बागेचं असं नुकसान होईल। नाहीतर मित्रांनो खरं जर पाऊस चालू व्हायला अजून बाकी होता तोपर्यंत बाग हा तुटून गेला असता, पण हा पाऊस लवकरच आल्यामुळे मित्रांनो ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर खूप अवघड संकटांना सामना करावा लागत आहे। असो आता मित्रांनो, ठीक आहे, शेवटी आता निसर्गापुढे काहीच कुणाचं चालत नाही आणि शेतकऱ्याला
अशा अनेक समस्यांना, अनेक संकटांना सामना करावाच लागतो आणि अजूनही पण तो करणारच आहे आणि करत आहे. तर मित्रांनो, खूप वाईट परिस्थिती आहे. आज ह्या बागेकडं पाहून खूप म्हणजे खूप असं मित्रांनो, जवळपास आता 4-5-6 महिने झाले असेल ही बाग धरलेली. तुम्हाला सांगतो तेव्हापासून एक आपल्या लहानच्या लेकराला एक वेळेस जेवायला द्यायचं ठेवून या बागेमध्ये काम केलं असेल, काम केलेलं आहे. पण आज हा तोंडात आलेला घास आहे. पण अक्षरशः मित्रांनो, पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याची खूप वाईट परिस्थिती झालेली आहे. आज जवळपास खूप खर्च केलेला आहे मित्रांनो, आणि तरी पण एवढा पाऊस वगैरे चालू आहे तरी दर दिवस डेली मित्रांनो आपला फवारा याच्यामध्ये चालू आहे. फवाऱ्यामुळं काय होतं, याच्यावरती जो डाग वगैरे येणार आहे ते डाग येऊ नये म्हणून दर दिवस 9 ते 10 हजाराचा फवारा असतो मित्रांनो आपल्या ह्या 5-6 एकरच्या बागेसाठी. तर खूप खर्च चालू आहे. अजून पण खर्च चालूच आहे. अजून 4 दिवस 2 दिवस जरी नाही पाऊस उघडला तरी दर दिवस बघा, आज सकाळीच याचा फवारा आपण घेतलेला आहे, त्याच्यावर 2 बऱ्या पाऊस आलेला आहे. आता उद्या परत फवारा घ्यायचा. असं आता हे जोपर्यंत हा पाऊस उघडत नाही तोपर्यंत हा कंटिन्यू अशा पद्धतीचं मित्रांनो याच्यामध्ये फवारे घ्यावाच लागणार आहे. तर खूप अवघड परिस्थिती आहे. बघा, खूप छान सुंदर फळे होते, पण अक्षरशः त्याचा कलर आता डाऊन व्हायला लागला आहे. केवळ ह्या पावसामुळे सारखं फळं ओलं असल्यामुळे त्याच्यावरती आता खूप डाग यायला लागलेत आणि खराब व्हायला लागलेत. तरी पण आपण अजून हार मानलेली नाही. आपले फवारे अजून चालूच आहे. तर असो, ठीक आहे मित्रांनो, आपल्याकडे कशी परिस्थिती आहे, आपण कसं नियोजन केलेलं आहे, डाळिंबाची बाग असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर असो, ठीक आहे मित्रांनो, कशी वाटली आपली डाळिंबाची बाग. आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि वाटल्यास आपल्या मित्रमंडळींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. माझा व्हिडिओ आपण आवर्जून शेवटपर्यंत पाहता, चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देता. असो, ठीक आहे, शेवटी निसर्ग आहे, निसर्ग राजा आहे आणि त्याच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. तरी आम्ही पण शेतकरी आहोत. शेतकऱ्याचं पण असं लाखो रुपये त्याला अगोदर मातीमध्ये घालावं लागतं. ते उद्या येईल का नाही येईल याची गॅरंटी नसते. तरी पण आपलं जे कर्तव्य आहे ते आपण करत राहायचं. शेवटी वरचा तो पाहत आहे. तर असो, ठीक आहे मित्रांनो, मी व्हिडिओ इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.